आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक उर्दू शाळेत ईद मिलन कार्यक्रम संपन्न. परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथील विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक जागृती करण्यासाठी आज दिनांक 4 एप्रिल शनिवार रोजी ईद मिलन आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे ठेवणाऱ्या 51 भाग्यवान विद्यार्थ्यांना आणि आयुष्यातल्या पहिला रोजा ठेवणाऱ्या 45 लहान विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि सत्कार करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू शहरातील मदीना मस्जिदचे इमाम मौलाना हाजी मोहम्मद रईस कासमी साहब उर्फ ख्वाजा मौलाना यांनी भूषविले. दारुल उलूम फुरखानिया सेलूचे प्रमुख हाजी मौलाना मोहम्मद सादिक साहब नदवी, बेलदार समाज सेवा मंडळाचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख कलीमभाई, नगरसेवक शेख शफीक, राहत बँक सेलूचे व्यवस्थापक शेख जलील, शेख अय्यूब, अब्रार बेग, शेख असद टेलर यांच्यासह सेलू शहरातील इतर मान्यवर विशेष अतिथी म्हणून सहभागी होऊन त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थी अनस शेख अनीस यांच्या पवित्र कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर शेख उमेश अशफाक यांनी त्यांचे भाषांतर सादर केले. आशिया शेख अशरफ आणि अलिशा अयूब पठाण यांनी नात सादर केली. कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि हेतू स्पष्ट करताना डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलहाज मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर म्हणाले की मुलांमध्ये धार्मिक भावना रुजवण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी पुरस्कार मालिका सुरू ठेवण्यात आली. मौलाना सादिक नदवी साहब यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाला प्रशंसीय म्हटले आणि सांगितले की डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेसाठी मुलांमध्ये धार्मिक जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना रईस कासमी साहब यांनी सर्व शिक्षक आणि पालकांचे आभार मानले आणि प्रार्थना करून मुलांना आशीर्वाद दिले. ईद मिलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख अहमद, शेख रिजवान, हाफिज जुनेद नदवी, इरशाद खान, शेख लईख, सय्यद शफीक, सय्यद हमीद भाई, सय्यद साबेर आणि सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलहाज अब्दुल अलीम सोफी सरांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. समारंभानंतर सर्व उपस्थितांना शीरखुर्मा देण्यात आला, ज्याचा सर्व पाहुण्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. सबसे पहली बात तो ये है कि रमज़ान का जो मुक़द्दस महीना है, इसमें अल्लाह ताला का फरमान है शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान. हमने इस महीने में, इस मुक़द्दस महीने में कुरान उतारा और इसमें है तो रोज़े फ़र्ज़ किए गए. तो उस निस्बत से हमने ये सोचा था कि बच्चों में बचपन से ही रोज़े की आदत डाली जाए. उसके लिए हमने ऐलान किया था रमज़ान से पहले कि जो बच्चे मुकम्मल 30 रोज़े रखेंगे इंशाअल्लाह हम उनको नक़द इनामात से नवाजेंगे, और जो बच्चे पहली ज़िंदगी का पहला रोज़ा रखेंगे हम उनका इस्तेक़बाल करेंगे. और अल्लाह का इतना बड़ा एहसान है, करम है मालिक का, तमाम स्टाफ का साथ है और सरपरस्तों का भी साथ है कि इस साल हमारे स्कूल में चौथी से लेकर 7वीं तक के बच्चों ने 51 बच्चों ने मुकम्मल 30 रोज़े रखे, जिनको आज तमाम मेहमानान के हाथ से है तो इस्तेक़बाल किया गया और इनामात से नवाजा गया. उसी तरह से पहली से तीसरी के जो बच्चे जिनकी उम्र 7 साल 6 साल है, इन बच्चों ने अपने पहली ज़िंदगी का रोज़ा रखा. ऐसे 45 बच्चों ने हमारे स्कूल के ज़िंदगी का पहला रोज़ा रखा. तो आज हमने तमाम मौजूदान शहर को यहाँ पर बुलाकर मौलाना सादिक नदवी, जनाब ख्वाजा मौलाना अब्दुल कलीम साहब बेलदार और हमारे हाई स्कूल के हेडमास्टर समीर हाशमी साहब और मुस्तफ़ा खान सर और हमारे एक सरपरस्त, इन्होंने भी है तो यहाँ पर पहुँचकर उन बच्चों की हौसला अफजाई की और उन बच्चों को दुआओं से नवाजा. साईबाबा बँकेचा 421 कोटींचा विक्रमी व्यवसाय. परभणी जिल्ह्यातील अग्रणी सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित सेलू यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. बँकेने 30 वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केला असून सरत्या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय 421.22 कोटी रुपयावर पोहोचला आहे. आर्थिक स्थितीचे प्रमुख टप्पे 31 मार्च 2026 अखेर बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार विविध वित्तीय निष्कावर बँकेने समाधानकारक वाढ दर्शविली आहे. ठेवी आणि कर्जपुरवठा बँकेच्या ठेवीमध्ये मोठी वाढ झाली असून त्या 267.22 कोटी रुपयावर पोहोचल्या आहेत. मागील वर्षी
236.52 कोटी तसेच कर्ज व अग्रिम रक्कम 154 कोटी रुपयापर्यंत विस्तारले आहेत. नफा क्षमता बँकेने यावर्षी 3.93 कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला असून सर्व तरतुदीनंतर बँकेचा निव्वळ नफा 2.25 कोटी रुपयावर पोहोचला आहे. सभासद भांडवल बँकेचे भाग भांडवल 7.22 कोटी रुपये असून राखीव व इतर निधी 18.48 कोटी रुपये इतका आहे. सभासदांना दरवर्षी 10% लाभांश वाटप करणारी एकमेव बँक आहे. NPA मध्ये घट बँकेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे थकीत कर्जाचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. बँकेचा निव्वळ NPA आता केवळ 1.00% इतका राहिला आहे, जे बँकेच्या आर्थिक आरोग्याचे निर्देशक आहे. संस्थापक अध्यक्ष हेमंतराव अडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँक सध्या परभणीसह जालना, हिंगोली, नांदेड आणि बीड या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. बँकेच्या सध्या 7 शाखा आणि 4 ATM केंद्राद्वारे ग्राहकांना आधुनिक सेवा पुरवली जात आहे. बँकेच्या या यशाबद्दल संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंदाने सर्व सभासद, ठेवीदार आणि कर्जदाराचे आभार मानले आहेत. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात परभणी पोलीस दलाच्या श्वानाची उत्कृष्ट कामगिरी. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूर येथे दिनांक 28 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात देशातील सर्व राज्यांचे पोलीस विभाग व पॅरामिलिटरी दल सहभागी होऊन त्यांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा होत असतात. या स्पर्धांमध्ये 28 घटक राज्य, 8 केंद्र शासित प्रदेश व BSF, SSB, ITB, NSG, CISF, SPG व आसाम रायफल यांचे एकूण 148 श्वान सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाकडून गुन्हे शोधक श्वानाचे नेतृत्व करण्याचा मान परभणी पोलिसांच्या श्वान टायसन व त्यांचे हँडलर पोलीस हवालदार रामचंद्र जाधव व पोलीस शिपाई सादिक पठाण यांना मिळाला होता. श्वान टायसन व त्यांच्या हस्तकांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेतील सिक और फाइंड प्रकारात सुवर्णपदक व ऑप्टिनेस अँड रिफ्युसल फूड प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे. स्पर्धेतील श्वान टायसन व त्यांच्या हस्तकांना नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचे माजी सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. कार्यकर्त्यात जिल्हाध्यक्ष व्हावा, राहुल गांधींची विचारधारा. अजमतुल्ला हुसैनी. काँग्रेस पक्षाचा आगामी काळात होणारा जिल्हाध्यक्ष हा निष्ठावान कार्यकर्ताच व्हावा, ही खासदार राहुल गांधी यांची विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सिद्धांतानुसार कार्य करणाऱ्याचीच जिल्हाध्यक्ष म्हणून निवड होईल, अशी माहिती काँग्रेसचे परभणी जिल्हा नियुक्त केंद्रीय निरीक्षक अजमतुल्ला हुसैनी यांनी आज दिनांक 4 एप्रिल शनिवार रोजी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस पक्षाने देशभरात संघटन बळकट करण्यासाठी संघटन सृजन अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. त्या अभियानातून महाराष्ट्रात 37 केंद्रीय निरीक्षक आणि 183 वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून संघटनात्मक पुनर्रचना केल्या जात आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून याच अनुषंगाने जिल्ह्याचे नियुक्त केंद्रीय निरीक्षक अजमतुल्ला हुसैनी आणि जितेंद्र देहाडे यांनी आज परभणीत दाखल होतात काँग्रेसच्या पदाधिकारीसोबत चर्चा करीत संवाद साधला. हुसैनी म्हणाले, संविधानावर काँग्रेस पक्षाची उभारणी झाली आहे, त्यामुळे या संवैधानिक पद्धतीनेच जिल्हाध्यक्षांच्या निवडी व्हावेत, ही खासदार राहुल गांधी यांची विचारधारा आहे. यापूर्वी परंपरागत पद्धतीने जिल्हाध्यक्षांची निवड होत होती, मात्र संघटन सृजन अभियानानुसार यापुढे कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते, महिला पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, सामाजिक संस्था, पत्रकार यांच्याशी चर्चा करून प्राप्त झालेल्या नावामधून जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येईल. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी संबंधित कार्यकर्ता हा कमीत कमी 3 वर्षापासून काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही निवड पारदर्शक पद्धतीने होईल, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेत माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख, नगरसेवक भगवान वाघमारे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक नदीमभाई इनामदार,
बाळासाहेब देशमुख, सत्तार इनामदार, रविराज देशमुख, नगरसेवक गुलमीर खान, सुनील देशमुख, मिनहाज कादरी, अजित वरपुडकर, आलमगीर खान यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन सुहास पंडित यांनी मानले. क्युरियस किड्स व फिन किड्स शाळेत पदवीदान समारंभ संपन्न. क्युरियस किड्स व फिन किड्स शाळेचा लहान गयांचा पदवीदान समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात आज दिनांक 4 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 10 वाजता शाळेच्या प्रांगणात यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, डॉक्टर सविता रोडगे मॅडम, डॉक्टर आदित्य रोडगे तसेच मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, प्राचार्य कार्तिक रत्नाला यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली. विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मुलांच्या यशाचा आनंद साजरा करताना दिसले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आदी नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. लहान गयांचा आत्मविश्वास आणि उत्साह पाहून सर्वांनी त्यांचे कौतुक केले. समारंभात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि पालकांचे सहकार्य याचा विशेष उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक नवीन प्रवासाची सुरुवात झाली असून हा दिवस विद्यार्थ्यांसाठी, पालकासाठी आणि शिक्षकासाठी आनंद, अभिमान आणि समाधानाचा क्षण ठरला.